जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. काळी मृदा सुपीक असते कारण ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त, चुन्याचे प्रमाण अधिक, चिकण मातीचे प्रमाण जास्त, पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट. तर याचं उत्तर आहे अ, ब, क आणि ड. ठीक आहे. काळी मृदा यालाच अजून काय म्हणतात? रेगूर मृदा असं पण म्हणतात. ठीक आहे. ह्या मृदेमध्ये सर्वात जास्त कॉटनचं उत्पादन होतं. आता काळी मृदा प्रामुख्याने कोणकोणत्या स्टेटमध्ये आढळते? तर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका आणि मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. डेक्कन प्लॅट्यू तेथील व्होल्कॅनोच्या इरप्शनमुळे जो बेसॉल्ट रॉक बनतो त्यामुळे ही काळी मृदा बनते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. तांबड्या मृदेसंदर्भातील विधाने पहा. ह्युमसचे प्रमाण जास्त असते, सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते, ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे काय होतं? तांबडा रंग प्राप्त होतो. ठीक आहे. तर उत्तर काय आहे? अ आणि क हे विधान बरोबर नाही, म्हणजे अ आणि क हे विधान चुकीचं आहे, ब विधान बरोबर आहे. ओके, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आता तांबडा कलर कशामुळे येतो? तर तो येतो आयन ऑक्साईडमुळे. ठीक आहे. तांबडी मृदा तांबड्या मृदेमध्ये सर्वात जास्त कशाचं उत्पादन होतं किंवा कोणकोणत्या उत्पादनाचं कोणकोणत्या कशा कशाचं उत्पादन तांबड्या मृदेमध्ये होतं तर ते लक्षात घ्या. गहू, पुन्हा डाळी, तंबाखू, त्यानंतर ऑइल सीड्स म्हणजे आपलं सूर्यफूल, सूर्यफूल, नंतर आलू, केळी, ऊस. ठीक आहे. आता तांबडी मृदा कोणकोणत्या राज्यामध्ये आढळते असा जर प्रश्न विचारला तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्यानंतर मेघालया, नागालँड, राजस्थान, तमिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात आपल्याला तांबड्या मृदा पाहायला मिळतात. ठीक आहे. आणि इथे ह्या तांबड्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण कमी असतं. आता पुढचा प्रश्न. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती? नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि हे वेस्ट. ठीक आहे. दक्षिणोत्तर विचारलेलं आहे त्यांनी. तर 3214 किलोमीटर. ओके, 3214 किलोमीटर आहे. आता जर त्यांनी आपल्याला जर वेस्ट टू ईस्ट विचारली असती तर किती आहे? 2933 किलोमीटर. ठीक आहे. आणि लँड फ्रंटियर म्हणजे बघा, आता ही जी आपला हा भारताचा नकाशा आहे. ओके, तर हे आता ही जी ब्ल्यू लाईन आहे ना, तर त्याचा लँडमास विचारला असता तर तो किती आहे? 15,200. आणि समुद्र किनारा जर विचारलं तर 7,516 किलोमीटर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. याचं ऍक्च्युअल मध्ये उत्तर आहे 600 ते 900 मीटरच्या दरम्यानमध्ये दख्खनचं पठार. ठीक आहे. तर दख्खनच्या पठारामध्ये हे ओल्डेस्ट आणि सर्वात स्टेबल पठार आहे. आणि हे पठार कोणकोणत्या राज्यामध्ये याच्या सीमा आहेत तर महाराष्ट्र, कर्नाटका आणि तेलंगणा. पठार म्हणजे आता हे दख्खन पठार ह्या 3 राज्यामध्ये याच्या काही काही भाग आहेत. ओके. डेक्कन प्लॅट्यू म्हटलं की काय लक्षात यायला पाहिजे? डेक्कन प्लॅटूला महाराष्ट्र प्लॅटू असं पण म्हणतात. ओके. आणि डेक्कन प्लॅटू मध्ये बेसाल्ट रॉक, बेसाल्ट रॉक म्हणलं की काय? काळी मृदा, काळी मृदा म्हणलं की कॉटन, जे आपण आताच डिस्कस केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने पहा. बॉक्साईट पासून क्रोमाईटचे उत्पादन केले जाते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते. पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत.
तर याचं उत्तर काय आहे? ब आणि क हे विधान बरोबर आहे. हे बॉक्साईट पासून क्रोमाइट नाही तर ॲल्युमिनियमचे उत्पादन केलं जातं. ओडिसा राज्यामध्ये भारतातील टोटल ॲल्युमिनियम प्रोडक्शनच्या 50% प्रोडक्शन हे ओडिसामध्येच होतं. ठीक आहे. ओडिसाच्या नंतर वेस्ट बेंगॉल येतं, केरला, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बॉक्साईट बॉक्साईट सापडतं? तर महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा आणि ठाणे. ठीक आहे. आता क्रोमाइट काय आहे? आता क्रोमाइट बघा, भारतामध्ये सर्वात जास्त क्रोमाइट हे ओडिसामध्येच सापडतं. ठीक आहे. सर्वात जास्त ओडिसामध्ये सापडतं. क्रोमाइट हे क्रोमियमचं ओर आहे. ओके, क्रोमियम एलिमेंटचं ओर आहे आणि क्रोमियम हे ऑक्साईड आहे आयनचं. ओके, आयन ऑक्साईड आहे क्रोमियम. आता याचा वापर कुठं करतो? तर बघा, जे गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी जो लेअर वापरतो ना, तर त्याच्यामध्ये आपण क्रोमाइडचा वापर करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने पहा. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत. जांभा दगड हा बेसॉल्टच्या कायिक कायिक विदारपणामुळे तयार होतो. महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावरती क्रिस्टिशियन कालखंडातील लावाचे थर आहेत. तर बघा, आपण आतापर्यंत डिस्कस केलं होतं की बेसॉल्ट रॉक म्हणलं की कोणतं? बेसॉल्ट ब्लॅक सॉइल. ओके, ब्लॅक सॉइल किंवा त्याला रेगूर. ठीक आहे. तर जांबा दगड हा बेसॉल्ट खडकाच्या कायिक विदारणामुळे तयार होतो, हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. ब हे विधान चुकीचं आहे. आता महाराष्ट्रातील 80% हे लावाचं थर. आता बघा, क्रिटेशियन कालखंडातील आपल्याला इवन लक्षात जरी नसेल, पण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात, ओके, डेक्कन प्लॅट्यू, ज्याला महाराष्ट्र प्लॅट्यू पण म्हणतात, आणि ते कशानं बनलेलं आहे? बेसॉल्ट रॉक व्होल्कॅनिक इरप्शन झाल्यामुळे बेसॉल्ट रॉक बनलेला आहे आणि बेसॉल्ट रॉक पासूनच काय झालेलं आहे? ब्लॅक सॉइल बनलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे क हे विधान बरोबर आहे. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत का? तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यामुळे अ आणि क हे विधान बरोबर आहे. अ आणि क हे विधान बरोबर आहे आपलं त्याच्यामध्ये. तर उत्तर काय येणार आपलं? फक्त दोन. बरोबर नाहीये. ठीक आहे. ब हे विधान बरोबर नाहीये. इथं यांनी ऑप्शन्स ना थोडेसे असे वेगळ्या फॉर्म मध्ये बनवलेले आहेत यावेळेस. ठीक आहे. आता ना याच्यामध्ये पाहूयात आपण जांबा मृदा. जांबा मृदा. तर जांबा मृदा कशी बनते? आता बघा, हे एक प्रदेश आहे. ठीक आहे. ह्या प्रदेशामध्ये जर सडनली एकदम खूप सारा पाऊस पडला, हा, आता एक घंटा पाऊस पडला आणि नंतरचे 2 घंटे खूप ऊन पडलं, तर अशा ह्या सायकल मध्ये जांभा मृदा तयार होते. ठीक आहे. जांभा मृदामध्ये सर्वात जास्त ऑक्साईड असतं, त्यानंतर फेरिक ऑक्साईड्स असतं. ओके, सॉरी, बॉक्साईड आणि फेरिक ऑक्साईडचं प्रमाण जांभा मृदामध्ये सर्वात जास्त असतं. ठीक आहे. बॉक्साईट आणि फेरिक ऑक्साईडचं प्रमाण जांभा मृदामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधाने पहा. उष्णकटिबंधित सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. उष्णकटिबंधित सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात. पळस, सिसम, खैर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधित सदाहरित वनात आढळतात. तर याचं उत्तर आहे क हे विधान बरोबर नाहीये. अ आणि ब बरोबर आहे. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, अ ब क बरोबर नाही. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ओके, क बरोबर नाहीये. आता ना, सदाहरित वने म्हणजे इथं पाऊस किती पडतो? तर
200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. इथलं ऍव्हरेज टेम्परेचर असतं 20 ते 27 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. इथल्या झाडांची हाईट ही 60 मीटर पेक्षा जास्त असते. वेस्ट घाट मध्ये, पुन्हा अंदमान निकोबार, नॉर्थ ईस्ट स्टेट म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम इथे आपल्याला उष्णकटिबंधित सदाहरित वने पाहायला मिळतात. ठीक आहे. आता इथे कोणकोणती वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात? तर रबर, त्यानंतर बीटल नट, जामुन, पुन्हा आपला मँगो, रॉसबेरी, बांबू, टीक, पुन्हा रोजवूड, महोगनी, इबोनी. ठीक आहे. आता याच्यातनं महत्वाचे कोणकोणते सर्वात जास्त, तर हे लक्षात ठेवा. रोजबेरी, आपला बांबू, टीक, रोजवूड, मोहगनी आणि इबोनी हे सर्वात महत्वाचे आहेत. ओके. मॅक्झिमम टाइम हेच रिपीट होतात, तर हे आधी लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जोड्या लावा जलसिंचन कालवा आणि निर्मितीचे वर्ष. ठीक आहे. ट्राय करा एकदा. तर बघा, कृष्णा कालवा केव्हा बनलेला आहे? कृष्णा नदीवरती कृष्णा कालवा गुंटूर जिल्ह्यामध्ये, कुठे येते गुंटूर जिल्हा? आंध्र प्रदेशमध्ये 1870 मध्ये याची निर्मिती झालेली आहे. खडकवासला सर्वांना माहिती आहे, पुण्यामध्ये मुठा रिव्हर केव्हा बनलाय? 1875 ला. नीरा डावा बँक, तर नीरा डावा बँक बनलेली आहे 1885. ओके. नीरा नदीवरती गिरणा कालवा 1990 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न थोडा स्टॅटिक वरती होता, हा टफ आहे प्रश्न हा, कारण की आपल्याला एवढे पर्टिक्युलर इयर लक्षात राहत, म्हणजे थोडं टफ जातात ते. पुढचा प्रश्न पाहूयात. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे रिकामजागा यांनी निश्चित केली आहे. हा हा भारत, गुजरात, इकडं महाराष्ट्र, गोवा. आता ही जी पट्टी किनारपट्टी आहे ना, ओके, इथली हे रफली सांगतो मी. कोकण किनारपट्टी, कोकणचे 720 किलोमीटर लांबी आहे कोकण किनारपट्टीची. तर उत्तर आणि दक्षिण सीमेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात? तर दमणगंगा महाराष्ट्रामध्ये आणि तेरेखोल नदी कर्नाटकामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये कोकणच्या पश्चिमेस काय आहे? पश्चिमेस अरेबियन समुद्र आणि पूर्वेस आहे डेक्कन प्लॅट्यू. ओके. डेक्कन प्लॅट्यू किंवा त्यालाच महाराष्ट्र प्लॅट्यू असं पण म्हणतात. अंजीर पिकाचे उत्पादन सर्वात जास्त कुठे केले जातं? तर हे राजेवाडीमध्ये केले जातं. आता याच्यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. पुरंदर पुरंदर मध्ये जे अंजीर उत्पादन होतं ना, तर पुरंदरच्या अंजीराला जीआय टॅग मिळालेला आहे. ओके. जीआय टॅग मिळालेला आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन. ठीक आहे. भारतातील एकूण बॉक्साईड उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन बिहार राज्यात होते? तर बघा, हा ऍक्च्युली प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण की बिहारमध्ये खूप खूप कमी प्रमाणामध्ये बॉक्साईडचं उत्पादन होतं, म्हणजे एकदम निग्लिजिबल अमाऊंट मध्ये होतं. सर्वात जास्त बॉक्साईडचं उत्पादन कुठे होतं? तर ओडिसामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे होतं ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. कोल्हापूर, ठीक आहे, कोल्हापूर, रायगड. ठीक आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या रेखवृत्तीय विस्तार रिकामजागा ते रिकामजागा आहे, तर तो आहे 72 ते 80. आता रेखावृत्तीय विचारले त्यांनी, नेक्स्ट टाइम लॅटिट्यूडनल विचारलं तर 15 डिग्री नॉर्थ ते 22 डिग्री
ओके, नॉर्थ ही आहे. भारताचं विचारलं तर भारताचं लॅटिट्यूड किती आहे? भारताचं लॅटिट्यूड आहे 4 डिग्री, ओके, 8 डिग्री 4 मिनिट समथिंग नॉर्थ टू 37. आणि प्लेस जर विचारली तर काश्मीर नॉर्थला आणि साऊथला काय आहे? कन्याकुमारी. कन्याकुमारी. लॅटिट्यूड आता बघा, हे लॅटिट्यूड आणि ह्या सॉरी हे लॅटिट्यूड आहे. लॅटिट्यूड म्हणजे असं अशी रेष आणि लॉंगिट्यूड म्हणजे अशी उभी रेष. ठीक आहे. लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे इमॅजिनरी लाईन्स आहेत बघा, असं काही पर्टिक्युलरली आपल्या पृथ्वीवरती नाही आहेत. फक्त एक अंडरस्टँडिंग साठी हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडच्या रेषा इमॅजिनरी रेषा बनवलेल्या आहेत. ठीक आहे. लॅटिट्यूड झालं. आता लॉंगिट्यूड, तर लॉंगिट्यूड कुठून आहे? वेस्ट पश्चिमेकडे गुजरात, तर पूर्वे अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. भारतामध्ये आता एक लक्षात ठेवा, प्राईम मेरिडियम, ठीक आहे, कुठून पास होतं? 82.5 ईस्ट कडनं पास होतं. काय ते, कोणत्या सिटीचं नाव काय? त्या उत्तर प्रदेश मधल्या मिर्झापूर. मिर्झापूर मधून पुन्हा पुढे पास होतं मध्य प्रदेश, छत्तीसगड, म्हणजे हे असं मिर्झापूर, ओके, युपी मधील. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे. तर इथून प्राईम मेरिडियम पास होतं 82.5 ईस्ट. आणि एक स्टॅटिक पार्ट आपला ग्रीनविच मेरिडियम, ज्याला प्राईम मेरिडियम असं पण म्हणतात. ओके, हे कुठं आहे? लंडन मध्ये. आणि भारताचा जो स्टँडर्ड टाइम आहे आणि ग्रीनविचचा जो स्टँडर्ड टाइम आहे याच्यामध्ये किती अंतर आहे? तर 5 घंटे 30 मिनिटाने पुढे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न खालील विधाने पहा. नंदादेवी शिखराची उंची 7,817 मीटर आहे. हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो. बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. ठीक आहे. आता बघा, नंदादेवी शिखर याच्याबद्दल आधी थोडी माहिती घेऊयात. तर हे आता ना थोडस बघा, कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट येणार आहे, तर केअरफुली ऐका. नंदादेवी हे भारतामधलं सेकंड हायेस्ट माउंटेन आहे. ठीक आहे. सेकंड हायेस्ट माउंटेन. तर पहिल्या नंबरला माउंटेन कोणतं आहे? तर कांचनगंगा भारतातलं सर्वात हायेस्ट माउंटेन आहे. ठीक आहे. आणि आता हे भारतातील सेकंड नंबरचं नंदादेवी आहे. ओके. पण जर असा त्यांनी विचारलं पूर्णपणे भारतामध्ये लोकेटेड असलेल्या शिखराचं हायेस्ट शिखर कोणतं आहे, तर ते आहे नंदादेवी. कारण की कंचनगंगा हे भारत आणि नेपाळ यांच्या बॉर्डरवरती आहे. म्हणजे काही भाग हा भारतात आहे त्याचा, काही भाग हा नेपाळमध्ये आहे. ठीक आहे. तर स्टेटमेंट कसा फॉर्म करतात त्याच्यावरून तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे. आता कंचनगंगा हे जगामधलं 3 नंबरचं हायेस्ट शिखर आहे, ज्याची हाईट आहे 8,586 मीटर. ठीक आहे. त्यानंतर नंदादेवी, नंदादेवी पाहिलं. आता पाहूयात नंगा नंगा पर्वत. ओके, नंगा पर्वत. तर हे जगातील 9व्या नंबरचं हायेस्ट माउंटेन आहे, ज्याची उंची आहे 8,126. आणि हे कुठे लोकेटेड आहे? तर हे गिलगित बाल्टिस्तान, ओके, गिलगित बल्टिस्तान, जे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर या ठिकाणी लोकेटेड आहे. ओके, नंगा पर्वत. त्यानंतरचं कोणतं आहे? गंगोत्री. गंगोत्री उत्तराखंड मध्ये, हाईट आहे 6,672. बद्रीनाथ उत्तराखंड मध्येच 3,300 मीटर. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4, तिन्ही विधान बरोबर आहेत. नंदादेवी कुठे आहे? उत्तराखंड मध्ये. आणि जगातील सर्वात
हायेस्ट शिखर कोणतं आहे तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा आणि त्याची हाईट किती आहे ते पण मेन्शन करा. ठीक आहे. लोकेशन सर्वांना माहित आहे ती नेपाळमध्ये. पुढचा प्रश्न, खालील विधाने पहा. ठाणे जिल्ह्यातील अकलोली येथे गरम पाण्याचे झरे आहेत. गुवाघर पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पूर्वेकडे आहे. उरळी कांचन येथे वैद्यकीय पर्यटन केंद्र आहे. तर आता याचं उत्तर आहे अ आणि क हे विधान बरोबर आहे. ब विधान चुकीचं आहे. आता याच्यात महत्वाचं काय आहे तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कोणते गरम पाण्याचे झरे आहेत. ठीक आहे. तर उपनदेव जळगाव मध्ये, त्यानंतर सुपनदेव पण जळगाव मध्ये, सलबार्डी सलबार्डी आहे अमरावती मध्ये, त्यानंतर साव म्हणून एक आहे जे रायगड या ठिकाणी आहे, वज्रेश्वरी ठाण्यामध्ये, उनकेश्वर नांदेड, काडे कुठे आहे, काडे पण रायगड मध्येच आहे सोबतच, त्यानंतर धारावीपूर धुळ्यामध्ये, आता राजापूर पुन्हा उन्हावारे, ओके, उन्हावारे हे आहेत रत्नागिरी, आणि गणेशपुरी हे पण आहे ठाण्यामध्ये. ठीक आहे. मी याचं एक लिस्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण पाठवून ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. पीठ हा उत्कृष्ट प्रकारचा कोळसा आहे. भारतातील 97% कोळशाचे उत्पादन टर्शरी विभागातून होते. बिहार मधील कर्णापुरा येथून कोळशाचे उत्पादन घेतले जाते. तर बघा उत्तर काय आहे याचं तर हे तिन्ही विधान बरोबर नाहीत. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. पीठ हा सर्वात म्हणजे लोएस्ट टाईपचा हे आहे कोळसा आहे. सर्वात उत्कृष्ट कोळशाचं नाव आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइटच्या नंतर येतो ब्युटुमाइन, ओके, ब्युटुमिनसच्या नंतर येतं लिग्नाइट आणि 4 नंबरला येतं पीठ. ठीक आहे. भारतामध्ये भारत हा 5व्या नंबरला आहे कोलच्या साठ्यासाठी, कोलच्या रिझर्व साठी, आणि सेकंड नंबरला भारत येतो कोलच्या कंझम्पशन साठी. ठीक आहे. जर असं विचारलं भारतामध्ये कोळसा कुठे कुठे सापडतो, ठीक आहे, तर ते लक्षात ठेवा. व्हॅल्यू ऑफ दामोदर, पुन्हा सोने रिव्हर, महानदी आणि गोदावरी. आता कोळसा कुठे कुठे आढळतो त्यांनी लोकेशन अशी दिली असेल तर गोंडवाना सेडिमेंट जे ईस्ट साइडला आहेत आणि सेंट्रल पार्ट ऑफ पेनिन्सुलर इंडिया. कारण की ऑप्शन मध्ये वेगवेगळे देऊ शकतात बघा, कधी रिव्हर देतात, कधी तुम्हाला गोंडवाना विचारतात किंवा पेनिन्सुलर रिजन विचारतात, किंवा कोणकोणत्या स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालया. आता ना एक तामिळनाडूच्या पेपरमध्ये आलेलं होतं बघा, तामिळनाडूच्या PSI च्या पेपरमध्ये 2018ला. तर तिथे प्रश्न असा होता की रामघर, हुंटार 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 आणि नॉर्थ कर्णपुरा ह्या ठिकाणी ज्या कोळशाच्या खाणी आहेत ना, तर त्यांची लोकेशन कुठे आहे
तर त्यांच्या लोकेशनचं तिथं उत्तर दिलं होतं झारखंड. ठीक आहे. आणि आपल्याला इथे ऍक्च्युली बिहार मधील कर्णपुरा म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर तिथं नॉर्थ कर्णपुरा असं जर मेन्शन केलं असतं त्यांनी, तर ते म्हणजे झारखंड उत्तर बरोबर असलं असतं. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर हे एवढं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की रामघर, पुन्हा हुंटूर आणि नॉर्थ कर्णपुरा इथे येथे कोळशाच्या खाणी आहेत आणि यांची लोकेशन कुठे, तर झारखंड मध्ये आहे. आपल्याला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण की हा तमिळनाडू मधील जी PSI ची एक्झाम झाली ना 2018 तर त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक म्हणजे 9.7% होता? तर 2006-07 मध्ये होता. याच्यातनं लक्षात एवढंच घ्यायचं की GDP काय आहे. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे. वार्षिक वृद्धी दर. तर याची डेफिनेशन काय असते, जे टोटल गुड्स आणि सर्व्हिस असतं ना आपल्या देशामध्ये, आता हे देश आहे ओके, या देशामधील जे पण आपण वस्तू उत्पादन करतो किंवा ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ओके, एका पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी, म्हणजे सपोज 1 वर्षासाठी आपण काही पर्टिक्युलर सेवा किंवा वस्तू पुरवल्यात एका पर्टिक्युलर देशाला एका पर्टिक्युलर टाइमसाठी, तर त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन म्हणजे GDP. ठीक आहे. वार्षिक वृद्धी दर. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक जवळ व्यावसायिक बँकांना, कमर्शियल बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे काय? तर याला म्हणतात CRR. CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेट. ठीक आहे. याच्यात काय, एक पर्टिक्युलर पर्सेंटेज अमाऊंट असते ना, तर ह्या कमर्शियल बँकला RBI कडे ठेवावं लागते. ठीक आहे. SLR म्हणजे काय, आता SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. तर आता ही कमर्शियल बँक आहे. ठीक आहे. हे हे माणूस काढू ही कमर्शियल बँक आहे. तर ह्या बँकेला काय, बँक पैसा कुठून कमवणार, बँक लोकांना व्याज देऊन पैसा कमवणार. पण आता सपोज समजा ह्या माणसाला 5,000चं लोन द्यायचंय, तर हे 5,000चं लोन देण्यापूर्वी ह्या बँकेकडे पण ते 5,000, म्हणजे आता ह्या बँकेकडे 10,000 पाहिजे, तर म्हणजे तो 5,000 यांना देणार आणि 5,000 आपल्याकडे ठेवणार. म्हणजे हे समजण्यासाठी सांगतोय, याच्यात ह्या व्हॅल्यू चेंज होतात. ओके. वेगवेगळ्या बँकेसाठी RBI डिसाईड करतात ते व्हॅल्यू. तर हे 5,000 तो काय करतो, स्वतःकडे ठेवतो. कारण की जर काही घटना झाली ओके, तर ह्या व्यक्तीचं जे लोन आहे ना, म्हणजे ह्या व्यक्तीला जे पैसे दिलेले तर तर बँकेकडे बँक करप्सी होऊ नये, बँकेकडे पैशाचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून ते काय करतात, तर हे पैसे रिझर्व्ह करून ठेवतात. त्यालाच स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेट असं पण म्हणतात. ठीक आहे. आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेट कोणकोणत्या फॉर्म मध्ये असतात, म्हणजे एक तर पैशाच्या फॉर्म मध्ये पण असू शकतात, किंवा गोल्ड, त्यानंतर फॉरेक्स रिझर्व्ह, किंवा गव्हर्नमेंट अप्रूव्ड सिक्युरिटीज. ठीक आहे. फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये नाही, कमर्शियल बँकेकडे फॉरेक्स रिझर्व्ह नसतात जास्त, मोस्टली RBI कडे असतात फॉरेक्स रिझर्व्ह. ठीक आहे. रेपो रेट, आता लक्षात ठेवा, हे थोडं कन्फ्यूज होणारे स्टेटमेंट आहेत बघा. आता रेट रेपो रेट म्हणजे ही बँक आहे, कमर्शियल बँक, ही RBI. ठीक आहे. रेपो रेट म्हणजे कसं असतंय, ही RBI कडे आपण काय करत होतं, RBI ला काय म्हणतात, बँकर्स ऑफ बँक. ठीक आहे. तर काही पैसे जर आपण ह्या कमर्शियल बँकेने काही पैसे, सपोज 5,000 रुपये काय केले, बॉरो केले RBI कडून, तर जे इंटरेस्ट लागतं ना, व्याज लागतं, त्याला रेपो रेट म्हणतात. ओके. एकदम लेमन लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर. आणि
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे ही कमर्शियल बँक आहे ना, तर ही बँक आरबीआय ला पैसे देतं. ओके, उधार. तर म्हणजे पर्टिक्युलर व्याजावरती त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. आणि रेपो रेट म्हणजे काय? आरबीआय व्याज देतं कमर्शियल बँकेला, आणि ते आरबीआयचं जे व्याज असतं ना, आरबीआय जे व्याज ज्या व्याजावरती पैसे देतो त्याला रेपो रेट म्हणतात. आणि त्याच्या उलट जर कमर्शियल बँकाने आरबीआयला लोन दिलं, ओके, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. एकदम सोप्या भाषेत समजण्यासाठी सांगतो मी ते. ओके. आता ओएमओ काय असतं? तर ओएमओ म्हणजे, एक मिनिट आता, ओएमओ म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन्स. तर ओएमओ हे आरबीआयचं एक मॉनिटरी पॉलिसी टूल आहे. ठीक आहे, मॉनिटरी पॉलिसी टूल आहे, ज्याचा वापर ते म्हणजे इकॉनॉमी मध्ये इकॉनॉमिकल कंडिशन सुधारण्यासाठी आपण म्हणजे आरबीआय या मॉनिटरी पॉलिसीचा वापर करतो, ओईएमओच्या, ओपन मार्केट ऑपरेशनचा. ठीक आहे. आता ना याच्यावरती एक मार्केट पॉलिसीवरती एक प्रश्न आहे, आपण तिथं अजून थोडं डिस्कस करूयात. म्हणजे आला, हा, आर्थिक विकासासाठी वित्त पुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न याविषयी कोणते धोरण म्हणतात? तर आर्थिक विकासासाठी आपण मौद्रिक धोरण, ओके, मौद्रिक धोरण याचा वापर करतो. ठीक आहे. आता हे आर्थिक धोरण काय असतं, विकास धोरण आणि राजकोषीय धोरण काय? ठीक आहे. आर्थिक धोरण म्हणजे आता ही भारताची इकॉनॉमी आहे. ठीक आहे. तर हिला स्टेबलपणे चालवण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज बनाव्या लागतात, आणि त्या स्ट्रॅटेजीज कोण बनवतं? गव्हर्नमेंट बनवतोस. या स्ट्रॅटेजी बनवण्यालाच आर्थिक धोरण म्हणतात. आता जर बघा, डे टू डे लाईफ मधलं उदाहरण घेतलं, आपण बाहेर राहतो, ओके, विद्यार्थी काय करतात? शिकण्यासाठी बाहेर राहतात. त्यांच्याकडे किती? 5,000 रुपये असतात. मग एकदम समजण्यासाठी सांगतो, हे हे स्टेट लेवलवरती एकदम वेगळ्या पद्धतीने असतं. लेमन लँग्वेज मध्ये जर बघायला गेलं तर हे बघा, आपल्याकडे 5,000 रुपये असणार. मग 1,000 रुपये नाश 1,000 रुपये जेवणावरती एका टाइमचा, पुन्हा 2,000 रुपये काहीतरी रेंट, बाकीचे 1,200 रुपये, असं आपण खर्च काढतो ना. 1,000 याच्यासाठी ठेवणार, 2,000 याला, 3,000 याला, असं जर ठेवतो, जे आपण प्लॅनिंग करतो ना, तर तसंच सिमिलर प्लॅनिंग असते भारताच्या इकॉनॉमीला एकदम स्टेबल करण्यासाठी. ओके. त्याच्यासाठी जे मॅनेजमेंट करतो गव्हर्नमेंट, जे धोरण आखतात त्याला इकॉनॉमिकल पॉलिसीज म्हणतात. आता ह्या इकॉनॉमिकल पॉलिसीज मध्ये कोणकोणत्या म्हणजे मौद्रिक धोरण, राजकोषीय धोरण, हे त्याचेच प्रकार आहेत बघा आर्थिक धोरणाचे. ठीक आहे. आणि हे आर्थिक धोरण पण ओएमओ याचाच पार्ट आहे बघा, आर्थिक धोरणाचा, ओपन मार्केट ऑपरेशन्सचा. आता आर्थिक धोरण झालं. विकास धोरण काय? विकास धोरण, तर विकास धोरण म्हणजे काय? लॉंग टर्म प्लॅनिंग करणं. तुमच्याकडे किती रिसोर्सेस आहेत आणि त्या रिसोर्सेस मध्ये तुम्ही किती जास्तीत जास्त किती प्रॉफिट घेऊ शकता, ओके, लॉंग टर्म साठी किती प्रॉफिट घेऊ शकतात, त्याला म्हणतात विकास धोरण. फिस्कल पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंट किती खर्च करतोय. ठीक आहे, खर्च करतो. आणि आता ह्या खर्चामध्ये ना टॅक्सेशन पण इन्क्लूड केलं जातं. ठीक आहे, टॅक्स पण इन्क्लूड केला जातो. एक फिस्कल पॉलिसी बघा, एक मिनिट, गव्हर्नमेंट स्पेंडिंग आणि गव्हर्नमेंट किती कमवतं, म्हणजे रेव्हेन्यू, तो खर्च किती करतं आणि रेव्हेन्यू किती इन्क्लूड करतं, त्याला त्याला इन्क्लुडिंग टॅक्स पण राहते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, जोड्यास लावा. राजकोषीय त्रुट, अर्थसंकल्पित त्रुट आणि महसूल त्रुट, प्राथमिक त्रुट. तर राजकोषीय त्रुट म्हणलं तर एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्ज. अर्थसंकल्पित त्रुट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्चाचे अधिक, व महसूल तूट महसूल उत्पादनापेक्षा, आणि प्राथमिक तूट एकूण खर्चाच्या एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्ज व व्याज देयता. ठीक आहे, सिंपल डेफिनेशन आहे.
आता नॅनो मनी ही संज्ञा काय असते? नॅनो मनी आणि ब्रॉड मनी हे दोन प्रकारचे मनी असतात. नॅनो मनी म्हणजे लोकांजवळील रोख रक्कम व मागणी ठेवी. M1 आणि M2 हे नॅरो मनीचे, ओके, M1 आणि M2 हे टाईप आहेत नॅरो मनीचेच. M3 आणि M4 हे टाईप आहेत ब्रॉड मनीचे. आता M1, M2, M3, M4 काय आहे? M1 म्हणजे करन्सी प्लस डिमांड डिपॉझिट विथ बँकिंग सिस्टीम. ठीक आहे. M2 आहे M1 प्लस सेविंग डिपॉझिट विथ पोस्ट ऑफिस सेविंग बँक. M3 आहे M3 म्हणजे काय? M1 प्लस नेट टाइम डिपॉझिट ऑफ कमर्शियल बँक. आणि M4 म्हणजे M3 प्लस टोटल डिपॉझिट विथ पोस्ट ऑफिस सेविंग ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आता याच्यात लक्षात काय ठेवायचंय? आता बघा, हे चार असे फॉर्म्युले लक्षात राहणं कठीण आहेत. ठीक आहे. पण याच्यावर एक प्रश्न जर विचारला, पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक रिलेटेड कोणकोणत्या मनी आहेत, ओके, आणि ऑप्शन दिला M1, M2, M3, M4 आणि सांगितलं की 1 and 2, 2 and 3, 3 and 4 किंवा 2 and 4. तर लक्षात ठेवा M2 आणि M4 हे पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक याच्याशी रिलेटेड आहेत, M2 आणि M4. ठीक आहे. याच्यात लक्षात एवढंच घ्या की नॅरो मनी म्हटलं तर M1, M2, ब्रॉड मनी म्हटलं तर M3, M4 आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक रिलेटेड M2 आणि M4. ओके. नेक्स्ट प्रश्न. पहिल्या 3 पंचवार्षिक योजनाची सुरुवातीपासूनचे सर्वात महत्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे काय? इझी प्रश्न आहे. तर उत्तर काय याचं? समाजवादी समाज रचना निर्माण करणे. पहिला 5 इयर प्लॅन 1951 ते 1956. पहिल्या 5 इयर प्लॅनला काय म्हणतो आपण? हॅरॉल्ड डोमार मॉडेल. दुसरं पंचवार्षिक योजना 56 ते 61. सेकंड 5 इयर प्लॅनला काय म्हणतो? PC महालनोबस प्लान. आणि थर्ड 5 इयर प्लॅन 1961 ते 1966. काय नाव आहे त्याचं? गाडगील योजना. ठीक आहे. आता थर्ड 5 इयर प्लॅन मध्ये आपण 1962 ला काय झालं होतं? इंडिया चायना वॉर झाला होतं. ओके. 1963, 1964 आणि 1965 या 3 वर्षात आपल्याला 3 वेळेस भारतामध्ये फेमाईन आलेले होते. ओके. काही भागात फेमाईन, काही भागात ड्रॉट आलेले होते. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. ओके. तर ह्या काही राजकीय घडामोडी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत झालेल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पादन गटातील कुटुंबांना किमान एका व्यक्तीला वर्षभरात किमान 100 दिवस रोजगारासाठी कायदेशीर हमी खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली आहे? तर रोजगार हमी कायदा 2005. ओके. ज्यालाच महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, मनरेगा असं पण म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत रिकाम जाग्यांनी दर्शविलेला आहे. तर दांडेकर व रथ, डॉक्टर बर्धन आणि अलुवालिया, मिन्सान आणि पीडी ओझा, तर आणि ऑप्शन नंबर 4 आहे वरीलपैकी सर्व. तर 4 याचं उत्तर आहे. भारतीय दारिद्र्याचा अंदाज हे नीती आयोग एस्टिमेट करतं. नीती आयोग कोणाच्या डेटावरून सांगतं की पॉवर्टी एस्टिमेशन नीती आयोग सांगतं आपल्याला नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस यांचा डेटा घेऊन नीती आयोग भारतीय दारिद्र्याचा अंदाज बनवतो. ठीक आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटकाची जागा नवीन प्रत्यक्ष कर संहिता DTC घेणार आहे? तर भारतातील उत्पादन कर कायदा 1961 आणि वेल्थ टॅक्स ऍक्ट 1957. तर हे दोन DTC म्हणजे डायरेक्ट नवीन प्रत्यक्ष कर संहिता, डायरेक्ट टॅक्स कोड, हे रिप्लेस कोणाला करतायत? भारतीय उत्पादन कर कायदा 1961 आणि वेल्थ टॅक्स ऍक्ट 1957 ला. भारतीय अन्नधान्य उत्पादनाचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे? आता हे 2025 मध्ये पण, सॉरी 2024च्या डेटानुसार पण याचं उत्तर तेच आहे. तांदूळ, गहू, भरड धान्य आणि डाळी. पुढचा प्रश्न आहे, 2008-9 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये कोणत्या वस्तूचा हिस्सा सर्वाधिक दिसून आला? आता इवन 2023-24 च्या डेटानुसार पण सर्वात जास्त आहे अभियांत्रिकी गुण. ठीक आहे, 1 नंबरला अभियांत्रिकी गुण, 2 नंबरला आहे इलेक्ट्रॉनिक्स, 3 ला आहे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल्स, 4 नंबरला आहे ड्रग्ज आणि फार्मास्युटिकल्स, 5 नंबरला आहे पेट्रोलियम पदार्थ. भारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना कोणत्या कमिटीने केलेली आहे? तर ही केलेली आहे नरसिंहम 1998 मध्ये झालेल्या कमिटीने केलेली आहे. ठीक आहे. नरीमन काय आहे? तर नरीमन कमिटीने 1969 ला लीड बँक स्कीम चालू केली होती आणि रंगराजन कमिटी 2012 यांनी काय केलं होतं? इस्टिमेशन ऑफ पॉवर्टी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता, नामा म्हणजे काय? नॉन ऍग्रिकल्चरल मार्केट ऍक्सेस. म्हणजे याच्यात कोण कोण येतं? नॉन ऍग्रिकल्चर म्हणजे जे इंडस्ट्रीयल गुड्स बनवतात, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, टेक्सटाईल कंपनीज, रिफायनरीज, नंतर ज्वेलरी, कोल मायनिंग वगैरे सर्व याच्यामध्ये येतात. ऍग्रिकल्चर सोडलं बाकी सर्व याच्यात येतात. सोपं. 2001 ते 2011च्या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर दर हजारी खालीलपैकी किती होता? तर तो होता 17.64. 2011 मध्ये भारताची लोकसंख्या 121 करोड. 2011 च्या डेटानुसार भारत हा 2 नंबरला होता लोकसंख्येच्या, ओके, लोकसंख्येच्या म्हणजे पॉप्युलेशन मध्ये. जर हा प्रश्न विचारला रिसेंट डेटानुसार भारताची लोकसंख्या किंवा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे, तर भारत 1 नंबरला येतो, चायना 2 नंबरला येतो. डिफरन्स कुठे आहे? तर ट्रॅप इथं सेट होतो की रिसेंट आपण घाईघाईत वाचत नाहीत. ठीक आहे. जर रिसेंट डेटानुसार, ओके, रिसेंट एखाद्या UN बॉडीच्या डेटानुसार किंवा असं काहीतरी असा प्रश्न बनला तर भारत हे उत्तर येईल. पण 2011च्या जनगणनेनुसार विचारलं तर कोण येणार? भारत 2 नंबरला येणार, 1 नंबरला चायना येणार. 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आणि 2 नंबरला महाराष्ट्राची. आता सेक्स रेशो काय आहे भारताचा 2011च्या जनगणनेनुसार? 940 फिमेल्स मागे 1000 पुरुष. लिटरसी रेट, साक्षरता दर 74.4. भारताचा सांगतो मी. आणि जर डिवाइड केलं, पुरुषांचं किती आहे? 82% आणि स्त्रियांचं लिटरसी रेट साक्षरता दर आहे 65%. ओके, म्हणजे 82.14% आहे आणि स्त्रियांचं 65.46% आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आता, MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला? पहिले MRTP काय आहे ते लक्षात घ्या. मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट. तर हा ऍक्ट 1969 ला पारित करण्यात आला होता आणि याला रिप्लेस केलं
तर हा रद्द केला होता स्पर्धा कायदा 2009 स्पर्धा कायदा 2002 या कायद्यामुळे. आणि हा स्पर्धा कायदा 2002 चा फोर्स मध्ये केव्हा आला, तर 2009 मध्ये हा फोर्स मध्ये आलेला आहे. ठीक आहे. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. जय हिंद.